हाय, मी अनुया. वेलकम टू अनुया फीड्स. काही रेसिपीज अशा असतात ज्या जनरेशन टू जनरेशन आपल्याकडे येतात. आजची जी रेसिपी आहे ती माझ्या फॅमिलीकडनं तुमच्यासाठी. त्याचं नाव आहे मटन चॉप्स. करूया सुरुवात. चला. या रेसिपीला आपण दोन भागात करणार आहोत. एक म्हणजे मटन चॉप्सचं मॅरिनेशन आणि दुसरं म्हणजे त्याचं कुकिंग. तर मॅरिनेशनसाठी आपण इथे घेतोय मटन चॉप्स, पुदिना, कोथिंबीर, धणे, मिरची, लसूण, आलं, लिंबू, हळद, तंदुरी मसाला आणि मीठ. मॅरिनेशनसाठी आपण इथे आधी वाटण करून घेतोय. त्यासाठी मी इथे घेतले अर्धी वाटी कोथिंबीर, 7-8 काड्या आपण पुदिन्याच्या घेऊयात, 1 इंच आलं, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 5 हिरव्या मिरच्या आणि 1.5 चमचा धणे. वाटणात थोडं पाणी घालून आपण हे छान पेस्ट करून घेऊ. आपली पेस्ट इथे तयार आहे. चांगली फाईन पेस्ट ह्याची करून घ्यायची. आणि आता मॅरिनेशनसाठी मी 1.5 लिंबू घेते चिरून. आता आपण चॉप्सला सगळं लावून घेऊयात. 1/2 चमचा मीठ, 1/2 चमचा हळद, 2 चमचे तंदुरी मसाला. इकडे तुमचा जर घरचा गरम मसाला असेल तो घेतला तर मग हा तंदुरी मसाला नाही घ्यायचा. आता हे हिरवं वाटण आपण. हे मटन चॉप्स घेताना जेव्हा तुम्ही शॉपमध्ये जाल आणि मटन चॉप्स मागाल तेव्हा हे प्रेस करून आणायचे. त्याला सांगायचं प्रेस करून द्या. हे प्रेस केल्यामुळे काय होतं, ते शिजायला सोपे जातात. नाही तर कधी कधी ते जरा अवघड होतं शिजायला. आणि ह्यांना हातानेच लावायचं. सगळे मसाले छान मुरतात त्याच्यात म्हणून. सो इथे आपलं आता मटन चॉप्सचं मॅरिनेशन तयार आहे. ते आपण 10 ते 12 तास मुरत ठेवणार आहोत. सो सी यू आफ्टर 12 आवर्स. हाय, वेलकम बॅक आफ्टर 12 आवर्स. चॉप्स इथे मस्त मॅरिनेट झालेले आहेत. 12 तास झालेत त्याला. तर आता आपण ते कुक करून घेऊयात. आपण हे चॉप्स कुकरला करणार आहोत. मी 2 शिट्या घेणार आहे. पण तुम्हाला जर थोडं चुई हवं असेल तर 1 शिटी घेतली तरी चालते. आणि थोडंसं सॉफ्ट आणखीन हवं असेल तर 2 शिट्या घ्यायचं. ते तुमचं मटण कसं आहे त्याच्यावर पण आहे डिपेंड. चला, आता आपल्या आता इथे चॉप्स झालेत. आता मी सगळे चॉप्स इथे काढून घेतले. आता चॉप्सला जे पाणी सुटतं आणि जो मसाला आपण लिंबू लावलं आहे ते सगळं आहे ते आता आपण थोडं आटवून घेऊयात. आता हे पाणी आटलं की त्याचा छान असा मसाला होईल तयार. मग तो मसाला आपण ह्याला लावायचा. हे मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की ही रेसिपी जनरेशन टू जनरेशन आले. तर माझ्या ज्या सासूबाई आहेत, माझ्या मावस सासूबाई आहे, नीलम मावशी आम्ही म्हणतो तिला, तिच्याकडनं मी हे शिकली आहे. आणि ती खूपच छान करते. अजूनही आम्ही जेव्हा मुलं येणार असतील किंवा आम्ही कोणी जाणार असतो तिच्याकडे की नीलम मावशीचे चॉप्स हे अगदी ठरलेलेच असतात. मग तिला आम्ही फोन करून सांगतो. मग ती लगेच म्हणते मला आधी सांगा, आदल्या दिवशी म्हणजे मी मॅरिनेट करून ठेवीन. आणि ती मस्त मॅरिनेट करून ठेवते. आणि गेल्यावरती नुसते चॉप्स, दुसरीकडे कोणी काही बघत पण नाही. आपण चॉप्सला जे नॉर्मली मीठ टाकतो आपल्या चवीनुसार किंवा नॉर्मल जे मीठ असतं त्याच्यापेक्षा ह्याला थोडं कमी टाकायचं. कारण मग हा मसाला पण आटतोय ना, मग त्याच्यामध्ये मीठ उतरतं आणि मग कधी कधी ते खारट लागतं. हा आपला मसाला इथे छान आटला आहे. आता मी हा मसाला आपल्या सगळ्या चॉप्सवर असं टाकून घेते. म्हणजे आपले चॉप्स सगळे छान मॉइस्ट होतील. नाही तर मग खूप ड्राय होतात ना, कारण आपण त्याला परत फ्राय पण करणार आहोत. फ्राय म्हणजे अगदी नॉमिनल फ्राय करणार आहोत. तसं फ्राय करताना पण अगदी कमी तेलात करायचं. कारण एक तर हे मटन चॉप्स आहेत, त्याच्यात ऑलरेडी फॅट असतंच. आता आपले चॉप्स त्याच्यात फ्राय करत ठेवते. हे जरा उडतं. हां, थोडं पाणी असतं ना त्याच्यात, तो जरा बी केअरफुल. आता मी टर्न करून बघते. हां, ह्याला असा गुलाबी रंग आला पाहिजे. वा, मस्त. चला, रंग तरी चांगला आला आहे. म्हणजे मला नीलम मावशी फेल नाही करणार. चला, आता आपल्या इकडे मटन चॉप्स तयार आहे. छान मला हवा तसा मनासारखा माझ्या कलर आला आहे त्याला. खूप तुम्हाला हे खाताना म्हणजे त्याच्या वेळेस जरा असं गिल्टी वाटत असेल तर तुम्ही पेपर नॅपकिनने थोडंसं ऑइल डॅम करू शकता त्याला. म्हणजे असं करून आपले मटन चॉप्स इथे तयार आहेत. या मग खायला. चला.
तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि अनुया फीड्सला सबस्क्राईब करा.